तोच पकडा आहे का? काय तुम्ही सरकार चालविता आणि काय तुम्ही लोक आहेत आणि तिथं महासंचालकाला बोलून घेता, शुक्लाताईला त्या तिथं फडणवीस गृहमंत्री, तिथं अजित दादा, आणि हे पत्रकार बांधवांना म्हणणार हो त्या घातपाताच्या प्रकरणामध्ये SIT सखोल तपास करते. अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना. ती तपास कुठं करते? तपास कसं काय करायला लागले अचानक? म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही. आमच्या याच्यात ही वेगळा विषय, आम्ही आमचं बघू, खेटू सुद्धा, पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे. पाटील, अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं, कारण पुण्याकडे इकडे ते बघितलं तर एक ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत. तर या प्रकरणाबद्दल काय बोलत? इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते ते त्यावेळेस ते अजित दादा पवार म्हणून असते. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला, त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी, म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ होता आला असता. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले, ते इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे. पण दादा घेऊन नाही आले शब्द, ते अजित पवार शब्द घेऊन आले. कारण 1 वर्ष झालंय आरोपी सापडत नाही. अजित दादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर इथल्या असे सटकायला पाहिजे होते. हे चाळे करणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे, हे कुटाणे करणारे लोक, हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात, पीक विम्याचा करतात, खंडाण्या मागत आहेत, हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे. इतके पोलीस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता. अहो मला आत्ता येता येता कळालं, एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय, तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार. ते बी याला दवाखान्यात झोपलंय जाऊन, आणि ते त्यांना धमक्या देत आहे की तुमच्यावरती आम्ही ती कोणती तरी केस असते ती करतो, आणि काय आणखीन वेगळं वेगळंच बोलतोय ते काहीतरी. म्हणजे कुटुंबावर दबाव आणतो, बलात्काराचा प्रयत्न करू, ह्याचे दादा दिसत नाही. 50 वर्षाच्या माळकरी घराण्यातली माय माऊली ती 50 वर्षाच्या महिलेवर जर बलात्कार करायला तो पोरगा जातोय, आणि तो तर दवाखान्यात आहे, राजकीय वरच असल्याशिवाय दवाखान्यात आहे का? असं चालवणार का पालकमंत्री पद अजित दादा? काय हे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाडीच्या की अजित दादा पालकमंत्री म्हणून SP म्हणून यांचं काम नाही का बघायचं? कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का? त्या मायमुलीवर जर ती पळाली नसती, तिचं नरड दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावर तुम्ही ध्यान देणार का? किती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका 50 वर्षाच्या माळकरी महिलेवरती पोरग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे, आणि अजित दादा तरी मुख गिळून बसणार जसं काय माहितच नाही. आणखीन बी तुम्हाला त्याच्याच हाताने हाताळायचं आहे का जिल्ह्यातलं सगळं वातावरण? दादा सगळे पोरं तुम्हाला मानणारे सगळे नाराज होऊन बाजूला चाललेत, तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा. हे खूप गंभीर मुद्दा आहे आताचा सुद्धा. 50 वर्षाच्या माय माऊलीवरती जर तू बलात्कार करायचा प्रयत्न करतो, दवाखान्यात तोच ऍडमिट झालाय, आणि तोच त्या कुटुंबाला धमक्या देतोय पुन्हा, कारण ते माळकरी ते भ्यायला लागली. मी त्या मॅटरमध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे की तुम्ही असं पालकमंत्री पद चालवणार का, आणि SP पण त्याच्यावरती लक्ष देतात का नाही तेही त्यांना फोन लावून विचारतोय. कारण त्यांना माहित आहे की नाही, मला माहित नाही. माहिती देणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर SP असतील किंवा पालकमंत्री असतील कसं